नमस्कार सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आज महाशिवरात्रीनिमित्त आमच्या इकडे कोपरखैरणे येथे चिकनेश्वर मंदिरात मोठी यात्रा भरते। तर आम्ही सगळे तयार झालोय। दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं होतं। त्याच्यानंतर आम्ही तिकडे जत्रेत फिरण्यासाठी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी निघालो होतो। खूप एक्साइटमेंट होती। चिकू आणि शरू तर खूप खुश आहेत। तर बघा आता इथं सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ केल्या आहेत मी, आणि त्याच्यानंतर लॉक वगैरे लावून आम्ही खाली जाणार होतो। आणि यात्रेमध्ये खूप मोठी गर्दी असते। सकाळीच घरातील देवपूजा वगैरे उरकून घेतली होती, आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे कामे उरकून घेतलेली होती। फक्त नाश्त्याची वगैरे काही भांडी होती, ते म्हटलं आल्यानंतर करून घ्यायला येते। तर फायनली आम्ही पोहोचलेलो होतो, आणि खरंच खूप मोठी यात्रा लागलेली होती आणि खूप जबरदस्त गर्दी झालेली होती। पाय ठेवायलाही जागा नव्हती, इतके लोक आलेले होते या यात्रेमध्ये। आणि त्याच्यानंतर आम्हाला दर्शन तर लाईनमधून घ्यायला भेटलंच नाही। मग आम्ही असं समोरूनच दर्शन घेतलेलं होतं। समोरून दर्शन घ्यायला जास्त काही गर्दी नव्हती, पण यात्रेमध्ये खूप सारी गर्दी होती, खूप सारे लोक आलेले होते। तर तिथं आम्हाला एवढे सारे व्हिडिओ काढताच आले नाही। फक्त इथं आम्ही चिकूला आणि शरूला ट्रेनमध्ये बसवलेलं होतं। चिकू तर सगळ्या गोष्टी पाहून खूपच एक्साइटेड झालं होतं। तिला तर सगळ्यातच बसायचं होतं आणि खूप हट्ट करत होती। मग त्याच्यानंतर आम्ही तिला अशा छोट्याच गाडीत बसवलेलं होतं, कारण त्यांना कसं मोठ्या गाडीत बसवलं तर पडायची वगैरे भीती असते आणि रिस्की पण असते ते। तर हे उड्या मारायचं वगैरे जे मिकी माऊसचं होतं त्याच्यामध्ये पण आम्ही शरूला आणि चिकूला कधीच बसवलं नाही। ट्रेनमधून उतरले की तर बघा लगेच चिकूला आणि शरूला भूक पण लागलेली होती। मुलांना बाहेर आल्यावरती खाण्यासाठी आणि खेळण्यासाठीच लागतं सगळं। आज आमच्या दोघांचा तर उपवासच होता, त्याच्यामुळे आम्हाला काहीच बाहेर यात्रेमध्ये खाता आलं नाही। परंतु या दोघींसाठी पिझ्झा वगैरेच घेतला होता। बाकी वेगळं काहीच खायला दिलं नव्हतं, कारण घरी आल्यावर पण मला जेवण वगैरे त्यांच्यासाठी बनवायचंच होतं, म्हणून फक्त इथं पिझ्झा दिला होता। त्याच्यानंतर इथं माझी एक सबस्क्रायबर भेटलेली होती, तर ही जवळच राहते, पण तिने मला ओळखलं होतं। मग तिच्यासोबत पण थोडंसं बोलले वगैरे, आणि त्याच्यानंतर आम्ही यात्रेमध्ये फिरलो। शॉपिंग वगैरे पण बऱ्यापैकी केली होती। शरूला वगैरे कपडे वगैरे पण घेतले होते। तर इथं आल्यावर ते सगळं असं मांडून ठेवलं होतं, पण मला खूप घाई होती, कारण यात्रेतून यायला खूपच लेट झालेला होता। मग पाणी आलं होतं, त्याच्यानंतर संध्याकाळी आमचं उपवासाचं पण बनवायचं होतं, आणि शरू आणि चिकूसाठी पण वेगळं काहीतरी बनवायचं होतं जेवणासाठी। आणि आल्यानंतर नाश्त्याची पण भांडी वगैरे होती, म्हणजे 4-5 वाजताची चहा वगैरे पिला होता, आणि शरूनी ह्यांनी पण खायला खाल्लं होतं त्याचीच भांडी होती। तर पाणी आल्या पाणी भरत भरत मी भांडी वगैरे पण क्लीन करून घेतली। आणि त्याच्यानंतर शरू आणि चिकूसाठी थोडासा कोबी होता, तर त्याचे पराठे करायला घेतले होते। मग चॉपरमध्ये कोबी बारीक करून घेतला होता, आणि त्याच्यानंतर आधी ते साईडला ठेवून दिलं, आणि आमच्या उपवासाची तयारी करायची होती, कारण शरूच्या पप्पांना भूक लागली होती। तर म्हटलं त्यांना आधी करून द्यावं, मुलींनी तर खाल्लेलंच होतं, आल्यानंतर सुद्धा खाऊ। मग त्याच्यानंतर बटाटा वगैरे किसून घेतला। तर आज मी तर साबुदाण्याची खीर करणार होती, तिखटमध्ये। गोडमध्ये आम्हाला जास्त आवडत नाही। जसं सेम दुपारी जशी शेंगदाण्याची आमटी बनवली होती मी, त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे। त्याच पद्धतीने करायचं आहे, पण याच्यामध्ये मी बटाटा किसून घेतला होता आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता, जेणेकरून तो काळा पडणार नाही। आणि मग इथं तेलामध्ये जो आपलं हिरवं मिरचीचं वाटण होतं फक्त तेच ह्याच्यामध्ये मी तेलामध्ये परतून घेतलेलं होतं। आणि त्याच्यानंतर जो किसलेला बटाटा होता तो टाकून दिला, आणि त्याच्यामध्ये जे साबुदाणे तांदूळ भिजत घातले होते तर ते पण घालून घेतले, आणि वरून शेंगदाण्याचं कूट घातलं होतं, आणि छान असं परतून घेतलं की त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी करून ओतायचं, आणि खूप छान होते। जशी आपल्याला हवी अशी घट्ट पातळ तुम्ही करू शकता, आणि पातळ असल्यामुळे खायला पण पटकन जमते, आणि साबुदाणे तांदूळ पण खूप छान शिजतात त्याच्यामध्ये। खिचडी व्यतिरिक्त तुम्ही अशी रेसिपी कधी ट्राय करून बघा, खूप छान होते। त्याच्यानंतर मिठाच्या बरणीतील मीठ संपलं होतं, मग नवीन पॅकेट होतं तर ते फोडून त्याच्यातलं मीठ काढून वगैरे ठेवलं होतं, आणि थोडंच काढते, कारण जास्त कधी कधी खरकट हात लागला तर ते खराब होऊ शकतं, म्हणून मी थोडंच काढून ठेवते। मग त्याच्यानंतर शरू आणि चिकूसाठी पराठे बनवायसाठी त्याच्या आधी कणिक मळून घेतली होती। सिंपलच मसाले वगैरे घालून घेतले आणि कणिक मळून घेतली होती। तर इथं पराठे करता करता शरूच्या पप्पांना मी जेवायला दिलं होतं, आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा पाहिजे होतं। तर इथं माझे हात खराब होते, तर ती मला प्लेट पकडता आली नाही, खरकट लागेल म्हणून। तर अशीच प्लेटवरून किचनवरून खाली पडली, आणि असं काहीतरी घाईमध्ये होऊन जातं, आणि ते खाली पडलं तर इकडं माझा पराठा पण तुटला होता। तर असं कधी कधी होऊन जातं माझ्याकडून। तर इथं मी त्याला कसं तर ॲडजस्ट करून झोडून घेतलेला होता, आणि त्याच्यानंतर ते किचनचं पण खालचं क्लीन करून घेतलं
मग बाकीच्यांनी तर सगळ्यांनी जेवण करून घेतलेलंच होतं. इथं पराठे थोडेच केले ते 2 ते 3च बनवले होते. तर ते पण चिकू आणि शरूला जेवायला द्यायचे होते. तर इथं आधी सगळा पसारा पडला होता. तर मी ड्रेस वगैरे पण चेंज नाही केला, आली तशी कामाला लागलेली होती. पटकन झाडू वगैरे मारून घेतला आणि त्याच्यानंतर मी पण जेवण वगैरे करून घेतलं होतं. एकटीच राहिली होती आणि चिकू तर काय जेवतच नाही तेव्हा आपल्यासोबत. तिला नंतरच भूक लागते. मग त्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतला, भांडी वगैरे घासून घेतली. तर मी किचनमध्ये काय करते बघा, शर्वरी इथं व्हिडिओ काढत होती. तर तिला तिचा कपाचा खूप वेळ आहे, तर तिने स्वतःच्या पण कपाचे व्हिडिओ काढले. आणि इथं मी भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेतले आणि सकाळच्या जेवणाची तयारी करायची होती, म्हणजे टिफिनची. त्यांना सकाळी लवकर जायचं होतं म्हणून आताच म्हटलं छोले भिजत घालावे, कारण उद्या उपवास पण सोडायचा आहे. मग म्हणून इथं मी ते भिजत घालून ठेवत होती. आणि सकाळी म्हटलं चपाती भाजी आणि भात बनवायचा आणि एका साईडला ठेवून दिलं होतं. आणि किचन पण बऱ्यापैकी आवरून घेतलेलं होतं, व्यवस्थित लावून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर शर्वरीचं उद्या फंक्शन आहे स्कूलमध्ये, ॲन्युअल फंक्शन आहे. तर त्याची माझी तयारी चालू होती. मग त्याच्यामध्ये तिला स्कूलमध्ये काही सामान लागणार होतं, तर त्यातल्या काही गोष्टी आणायच्या राहून गेल्या होत्या. तर मग शर्वरीचे पप्पा आणायला जाणार होते खाली. मग त्याच्यानंतर इथं सगळ्या गोष्टी आम्ही लावून घेतल्या. इथं चिकूचं खेळायला वगैरे चाललेलं होतं. तर आम्ही आत्ता झाडू वगैरे मारून गेली होती. तर इथं बघा पुन्हा तिने सगळे खेळणी वतलेले आहेत. तर लहान मुलं असली घरात तर तुम्ही कितीही पसारा लावा तर तो असा निघतच असतो. आणि आज मी खूप थकले होते. उपवास असल्यावर तर खूपच थकवा येतो बाकीची कामं हे सगळे करून. त्याच्यानंतर शर्वरीचं सगळं सामान घेऊन शर्वरीचे पप्पा येताना बदाम शेक घेऊन आले होते उपवासासाठी. तर त्याच्यानंतर तेच आम्ही खात बसलेलो होतो. आणि इथं शरूला आणि चिकूला तर खूप आवडतं आईस्क्रीम वगैरे असेल तर इथं पुढं होऊन ते सगळ्या खायचं चाललेलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त असं बदाम शेक खाऊन घेतलेला होता. आणि आम्हाला वाटलं पण नाही की आम्हाला असं अचानक काहीतरी सरप्राईज भेटेल म्हणून. तर आम्ही इथं असं बदाम शेक खात बसलेलो होतो आणि अचानक कडी वाजली. तर तिथं शर्वरीचे आणि चिकूचे काका काकी आले होते. तर त्यांनी आम्हाला छान सरप्राईज दिलं होतं. कोणी दिलंय? पासून दिला बसतंय. बूट घाल, छोटासा बूट आहे, घाल. म्हातारीचा बूट, म्हातारीचा बूट घाल. नवीन पिक्चर आहे का? काय झालं चिकू, रबर पडला? त्याची आधीची रिॲक्शन होय, फोडून दाखवते. तर त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि ते चिकूला असं छानसं गिफ्ट घेऊन आले होते. आणि चिकू तर खूप खुश झाले होते आणि शरूला तर अजिबात देत नव्हती. त्याच्यानंतर थोड्या वेळ गप्पा मारून ते दोघं निघून गेले होते. त्याच्यानंतर बरोबर 11:15 वाजता चिकूला भूक लागली होती, मग तिला जेवायला दिलं होतं. तरी रोजचं चालू आहे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.